कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लीला, तुला आत बसायला सांगितलं तर बाहेर का आलीस? अभि, आता आजींची तब्येत तशी बरी आहे आणि त्यांना झोप लागली। उगाच माझ्या वेळी डिस्टर्ब नको व्हायला म्हणून बाहेर आले। पण तिने काही खाल्लं नाहीये, तिला ज्यूस तरी पी। मला वाटतं त्यांना झोप लागली ना तर झोपू दे, झोपून उठल्यावर देऊया ना आपण त्यांना। पण असं झालंय काय? ती काय बोलली तुला? नाही, ते असं काही म्हणायला तर नाहीत, पण पण काय? आपण वर खोलीत बोलूया ना, इथे असं नको बोलायला। चला ज्यूस आपण आधी बोलूया, नंतर ज्यूस देऊया। या। लीला, काय चाललंय नक्की दोघांचं? आजींना काय झालं असेल? नक्कीच काहीतरी गडबड आहे। मला शोध लावायला हवा। काय झालंय सांग मला। सांगते सांगते। म्हणजे आजीना स्पष्ट काहीच बोलल्या नाहीत, पण त्या सारखं काहीतरी बोलत होत्या। कोणीतरी ती आहे। ती कोणती? काय? तेच तर, ती कोण? ती काही सांगितलंच नाही त्यांनी। नक्की कोणाबद्दल बोलत असतील त्या? असं कोणाला पाहिलं असेल आणि त्यामुळे तुला एवढं टेन्शन आलंय? काय केलंस तू हे लीला? आधी जबीरना आजीच्या तब्येतीचं एवढं टेन्शन आलं, त्यात तू अशी अर्धवट माहिती देऊन त्यांचं टेन्शन अजून वाढवलंस। आणि आता उद्या अभिनचा बर्थडे आहे, जर ते असेच टेन्शन मध्ये राहिली तर ते त्यांचा बर्थडे सेलिब्रेट कसं काय करणार? अभि, नका एवढी काळजी करू। मला काय वाटतं माहितीये, सकाळपासून ते शकून अपशकून जे काही चाललंय ना, त्याचा स्ट्रेस आला असणार आजींना। आणि त्या उठल्या ना की मी बोलते त्यांच्याशी। राईट, गडबड झाली त्याच्यामुळे असेल काहीतरी। पण मी आहे ना, मी त्यांचं टेन्शन असं दूर करीन, बघाच तुम्ही। अभि, मला असं तुमचा टेन्शन असलेला चेहरा अजिबात आवडत नाही। हा, तुम्ही ना असे दिसता। आता कसं? पण अजून हसून दाखवा बघू मला। तिला काय? मग आता मी गुदगुल्या करेन। अरे करू करू लीला, नाही मी करणार आहे। नाही लीला, मी काय? नाही। ओके ओके असं तुम्ही स्माइल केलत ना की खूप क्यूट दिसता, आणि तुमच्या स्माइल वरच तर मी फिदा आहे। आणि तुला माहिती मी कशावर फिदा? अभि, माहिती आहे मला, पण मला खूप काम आहेत, मी आलेच। ताईंनी एजेंना सरप्राईज द्यायचं ठरवलंय खरं, पण आजींना बरं नसताना कसं देता येईल एजेंना सरप्राईज? रेऊ, झाली का तयारी केकची?
देव काय कुठल्या जगात हरवलात? ताई मी ना जरा कन्फ्युज्ड आहे. नेहमीच. बर ताई मला ना कळत नाहीये, म्हणजे आजींना एवढं बरं नसताना आपण एजेंटचा बर्थडे सेलिब्रेट करणं बरोबर आहे का? म्हणजे बघा, घरातलं वातावरण ऑलरेडी असं आहे, त्याच्यात आपण दोघे काहीतरी चांगलं करायला जायचो आणि ते सगळं आपल्याच अंगाशी येईल. हो हो हो, नाही बरोबर आहे तुला वाटतंय ते, पण मला सांग, आपण जर एजंटचा बर्थडे सेलिब्रेटच केला नाही तर आजींना किती वाईट वाटेल. मग त्याचं काय करायचं आपण? आणि कसं आहे ना, घरात अशी छोटीशी पार्टी केली ना तर सगळे सहभाग घेतील, सगळ्यांचा मूड बदलेल आणि मेन म्हणजे आजींना खूप बरं वाटेल, हो की नाही? अगं, आणि आपण असं काही मोठं करणार नाही आहोत, घरच्या घरी छोटस सेलिब्रेशन. झालं तुमचं कन्फ्युजन क्लिअर? बर, केक रेडी आहे, आयसिंग वगैरे सगळं करून डन आहे. आता फक्त नाव लिहायचं राहिलंय. तुझ्याकडे डोक्यात आहे कसं लिहायचं? हो म्हणजे काय, मी लिहिते. ताई शेफ मी आहे, ताई मी आहे, आणि माझ्या नवऱ्याचा बर्थडे. बाजूला हो. ताई बाजूला मीच लिहिणार आहे नाव. अगं ताई पण ते ताई मी मला एवढं चांगलं केक केलं. ताई प्लीज बहिणी. वहिनी आत्ता सरू असते ना तर आम्ही दोघींनी मिळून सगळी नीट माहिती काढली असती. काही गरज नाही कुठली माहिती काढायची. हे बघा, तुम्ही दोघी एजंटच्या रूम बाहेर उभे राहून असं चोरून ऐकत वगैरे नका जाऊ आता. हे बघ लक्ष्मी, मला आता या गॉसिप मध्ये वगैरे पडायचं नाहीये. मला माझ्या बाळावर फोकस करायचंय. आणि तुम्ही सुद्धा हे या सगळ्यात पडू नका. मर्यादा पाळूयात. वहिनी पण ती ही कोण असेल? सॉरी. काय झालंय दुर्गा वहिनींना? नेहमी वेगळं वागतात. एकदा म्हणतात लक्ष ठेवा, एकदा म्हणतात लक्ष नका ठेवू. नुसते मूड स्विंग्स. मला कळतच नाही. मला पक्का डाऊट आहे की दुर्गा वहिनींना ती कोण आहे हे नक्की माहित असणार आहे, पण त्यांना फक्त आम्हाला सांगायचं नाहीये. हे सुरू पण ना. काय झालं असेल नक्की? आजींना अशी अचानक चक्कर का आली? आणि आता हे तीचं काय प्रकरण आहे? काही गडबड तर होणार नाही ना? सकाळपासून नुसतं अस्वस्थ वाटतंय, काही कळत नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.